Hello, welcome to this video students. In today's video we are going to focus on adverbs and adjectives. You know, adverbs are very important. They play a very vital role while using or adorning the language. There are many types of adverbs. Adverb म्हणजे काय हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. Now look at your screen. We will see what is called an adverb. A word which tells something new about a verb or an adjective or another adverb is called an adverb. Adverb आपल्याला adverb म्हणजे काय? असा शब्द की जो एखाद्या क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतो. क्रिया किंवा क्रियापदाच्या अर्थामध्ये अधिक काहीतरी समाविष्ट करतो. और इट टेल्स मोर अबाउट ॲन ॲडजेक्टिव्ह, एखाद्या विशेषणाविषयी अधिक माहिती सांगतो. किंवा एखादा आणखी त्या वाक्यात आलेला ॲडव्हर्ब जे आहे त्याच्याविषयी अधिक माहिती सांगतो. अशा शब्दाला आपण ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण असं म्हणू शकतो. Though the definition may be any, for our better understanding, definitions are given. The words can be changed. क्रियापदाच्या ज्या व्याख्या आहेत विविध, त्याच्यापैकी ही एक व्याख्या आहे. व्याख्येमध्ये बदल असू शकतो शब्दांमध्ये, परंतु त्याचा अर्थ कायम आहे. तर क्रियाविशेषण म्हणजे असा शब्द की जो एखाद्या क्रियापदाविषयी किंवा विशेषणाविषयी किंवा एखाद्या आणखी दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती सांगेल, त्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणू. सो देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स. सो इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न देम व्हॉट आर कॉल्ड ॲडवर्ब्स. बघा, 4 kinds of adverbs are given on your screen. ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणजे आपण काही शिष्टाचार आहेत, आपली वागणूक आहे, याच्याविषयी काही ॲडवर्ब्स आहे, क्रियाविशेषणे आहे, ते बघू. बघा, एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की ही स्पोक लाऊडली. ॲक्च्युअली ॲडवर्ब इज अ वर्ड which is mostly added or suffixed with ly, and any adjective which is suffixed with ly becomes an adverb. तर बघा, इथे ही स्पोक लाऊडली. स्पोक म्हणजे बोलला. कसा बोलला? लाऊडली, मोठ्याने. म्हणजे कोणाविषयी अधिक माहिती सांगतो? आता या पहिलं जर वाक्य आपण बघितलं, ही स्पोक लाऊडली. स्पोक हे क्रियापद आहे. क्रियापदाचं V2 आहे, व्हर्ब टू, भूतकाळातील रूप. ही स्पोक, तो बोलला. कसा बोलला? लाऊडली, मोठ्याने. म्हणजेच काय? स्पोक या क्रियापदाविषयी हा लाऊडली अधिक माहिती सांगतो. म्हणून लाऊडली हा शब्द त्या वाक्यातील ॲडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण होय. लाऊड हे काय झालं? ॲडजेक्टिव्ह, विशेषण. त्याला बघा ly लागला. ly लागल्यानंतर त्याचं काय झालं? ॲडव्हर्ब. असे अनेक एक्झाम्पल आपल्याला देता येतील. स्लो, स्लोली. तसं लाऊड, लाऊडली. ly लागला त्याला. ब्रेव, ब्रेवली. तर असे जे काही विशेषण आहे त्याला ly लागल्यानंतर त्याचं क्रियाविशेषण होतं. बट there are some different types of adverbs also. Some prepositions are they become adverbs. काही prepositions आहेत ते पण adverbs होतात जर क्रियापदाविषयी त्यांनी अधिक माहिती सांगितलं तर. याच्यातील दुसरं वाक्य बघा, मॅनरमधलं. आपण गो स्लो. स्लोली पण चालतं इथे, स्लो. पण हा स्लो हे ॲडजेक्टिव्ह आहे, परंतु गो विषयी अधिक माहिती सांगतो, म्हणून इट ॲक्ट्स ॲज ॲन ॲडव्हर्ब इन दिस सेंटेन्स. डू फास्ट.
वेगात करा, फास्टली होणार नाही. आता आपण म्हणाल किंवा अगोदरच आपण सांगितलं की विशेषणाला यल वाय लागल्यानंतर त्याचं क्रियाविशेषण होतो, परंतु फास्टच्या बाबतीत फास्टली होत नाही. फास्ट, सो फास्ट, व्हेरी फास्ट, टू फास्ट असं ॲडव्हर्ब होईल त्याचं. परंतु या वाक्यात डू विषयी अधिक माहिती सांगतो तो, डू फास्ट, म्हणून तो इट इज ॲक्टिंग ॲज ॲन ॲडव्हर्ब इन दिस सेंटेन्स. नंतर ॲडव्हर्ब ऑफ टाईम. बघा आपण पहिले बघितलं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, आता आपण बघत आहे ॲडव्हर्ब ऑफ टाईम. वी वेंट टू अकोला yesterday. In this sentence, yesterday, the word yesterday indicates the time. When we went to Akola yesterday. तर जाणे, अकोल्याला जाणे या क्रियापदाविषयी yesterday हा शब्द अधिक माहिती सांगतो, पण वेळेसंबंधी तो माहिती सांगतो. Hence, it can be classified as adverb of time. वेळेविषयी अधिक माहिती सांगणारा क्रियापद आणि वेळ तो ॲडवर्ब ऑफ टाईम. दुसरं वाक्य बघा, यू मे स्पीक नाव. तू किंवा तुम्ही आता बोलू शकता. बघा स्पीक या क्रियापदाविषयी नाव केव्हा बोलू शकता, नाव आता. In this sentence, now is qualifying or adding more to the verb speak, but it indicates the time. Hence, it can be classified as an adverb of time. बघा आपण बघितलं की ॲडव्हर्ब हा कशा वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो. पहिल्या प्रकारामध्ये आपण बघितलं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, नंतर आपण बघत आहे आता ॲडव्हर्ब ऑफ टाईम. मेनी एक्झाम्पल्स कॅन बी गिवन. यू कॅन प्रॅक्टिस these adverbs in your own sentences, and whenever you speak English or listen English or read English, you just find out if there are some adverbs in the given sentences. Now one by one we are going ahead in parts of speech. So whenever we will learn or read or listen English, try to search these topics in those sentences with whom you will come across. जिथे कुठे तुम्हाला काही वाक्य मिळतील तिथे शोधायचं आपल्याला. ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ वी विल हॅव सम टॉक ऑन दिस. सो तिसऱ्या नंबरचं जे ॲडव्हर्ब आहे आता, तर ते ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. नाव लुक, ॲडव्हर्ब 1, 2 they tell different things. This adverb of place indicates the place. Come here. बघा कम या क्रियापदाविषयी हिअर हा शब्द अधिक माहिती सांगतो आणि स्थळ किंवा जागा दर्शवितो, हिअर. Hence it can be classified as adverb of place. There is a bridge ahead. बघा आता समोर पूल आहे. ahead समोर means it shows the place. ठिकाण किंवा स्थळ, जागा दर्शवितो. Hence such type of words can be classified, are called the adverbs of place. Isn't it interesting? बघा adverbs of frequency. फ्रिक्वेन्सी म्हणजे एखादी घटना नियमित घडत असते त्याला म्हणू आपण. नियमित, अनियमित त्याला फ्रिक्वेन्सी, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. बघा त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स असे आहेत. आय ऑलवेज डू माय होमवर्क. ऑलवेज म्हणजे नेहमी. समटाइम्स कधी कधी, रेअरली क्वचितच. सो सच वर्ड्स
they tell the frequency in these sentences. So they can be called or classified as adverbs of frequency. पहिल्या वाक्यामध्ये बघा, आय ऑलवेज डू माय होमवर्क. मी नेहमीच माझं काम करतो. दुसरं वाक्य आहे, वी सी हिम रेअरली. रेअरली क्वचितच. तर ऑलवेज आणि रेअरली हे दोन शब्द या दोन विविध वाक्यांमधील क्रियाविशेषणे आहेत. बघा, टुडे वी स्टार्टेड विथ ॲडवर्ब्स. ॲडवर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण. त्याचं जे टायटल आहे किंवा नाम आहे त्याच्यातच बघा क्रियाविशेषण. क्रियेविषयी विशेष माहिती देतो म्हणून तो आहे क्रियाविशेषण. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. आता बघा, द काईट फ्लाईज हाय अप इन द स्काय असं एक वाक्य आहे. याच्यामध्ये ॲडवर्ब कुठला आहे? अप. हाय काय झालं? ॲडजेक्टिव्ह. फ्लाईज आणि हाय म्हणजे क्रियापद आणि विशेषण या दोन्हीही विषयी अधिक माहिती सांगतो अप. द काईट और बर्ड फ्लाईज हाय अप इन द स्काय. तर फ्लाय हे क्रियापद आणि हाय हे विशेषण याच्याविषयी अधिक माहिती सांगतो अप. UP अप. ॲक्च्युली अप इज अ प्रिपोजिशन, but in this sentence it is acting like an adverb. तर dear students, a word which adds something new in the meaning of a verb or an adjective or an adverb is considered or called an adverb. एखाद्या क्रियापदाविषयी, विशेषणाविषयी किंवा क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण. So dear students, I hope that you might have understood adverb this topic nicely. Now let's go ahead. Our fifth part is parts of speech. We are learning parts of speech. शब्दांचे जाती किंवा प्रकार आपण शिकत आहोत. त्यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे, पार्ट नंबर 5, दॅट इज ॲडजेक्टिव्ह. म्हणजेच काय? विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता याची डेफिनेशन आपण बघू. राईट इन द बिगिनिंग आय हॅव ऑलरेडी मेन्शन द डेफिनेशन्स कॅन बी एनी. व्याख्या काहीही असू शकतात. Sometimes different definitions are there. Only words change. The meaning should not be changed. व्याख्या काही असू शकतात, वेगवेगळ्या शब्दांमध्ये मांडलेल्या असू शकतात, विविध व्याख्या दिलेल्या आहेत. But all the definitions are there for our better understanding. We have to understand the meaning of the definitions, and with the help of these definitions we will understand the topic well. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. आता विशेषणाची व्याख्या किंवा डेफिनेशन आपल्याला अशी करता येईल. अ वर्ड विच टेल्स समथिंग न्यू अबाउट ए नाउन इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? एखाद्या नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. बघा, नामाविषयी अधिक माहिती सांगतो. in this video itself, in the last topic, we focus on adverbs. क्रियाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द किंवा विशेषणाविषयी किंवा क्रियाविशेषणाविषयी म्हणजे क्रियाविशेषण. बघा आता इथे नामाविषयी, नाउन. Hence the parts of speech are very important to learn English properly. If we have the perfect knowledge of parts of speech, we can use accurate English. A very good English we can develop. तर बघा, नामाविषयी, नाम आपण शिकलेलं आहे. पहिलाच टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये.
नामांचे अनेक प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत. तर अशा नामांविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. बघा, ॲडजेक्टिव्हचे पण प्रकार आहेत. तर ते कुठले हे आपण बघूयात. उदाहरणार्थ ॲडजेक्टिव्ह कशाला म्हणायचं हे बघू आपण. ही इज अ क्लेवर बॉय. वाक्यातील अंडरलाईन केलेले शब्द हे ॲडजेक्टिव्ह आहेत. बॉय, ही इज ए बॉय. तो मुलगा आहे. कसा मुलगा आहे? क्लेवर, म्हणजे मुलाविषयी अधिक माहिती सांगतो. क्लेवर, हुशार, चतुर, चाणाक्ष. ही इज ए क्लेवर बॉय. तो एक चाणाक्ष, हुशार, चतुर मुलगा आहे. शी इज अ हेल्पफुल गर्ल. ती मुलगी आहे. कशी मुलगी आहे? हेल्पफुल, मदत करणारी. तर क्लेवर, हेल्पफुल हे असे शब्द आहेत की जे अंडरलाईन केलेले आहेत. आणि पहिल्या वाक्यामध्ये क्लेवर हा शब्द बॉयविषयी अधिक माहिती सांगतो, म्हणजे बॉय हे कॉमन नाऊन आहे, गर्ल कॉमन नाऊन आहे. तर यांच्याविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द आहे क्लेवर, हेल्पफुल. म्हणून नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण होय. तिसऱ्या प्रकारचं जे वाक्य आहे ते बघू आपण. छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ब्रेव किंग. आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे राजे होते? ब्रेव, पराक्रमी, शूर, धाडसी. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिक माहिती सांगतो. किंवा किंग, राजा होते महाराज. तर कसे राजा होते छत्रपती शिवाजी महाराज? ब्रेव, पराक्रमी. म्हणून या वाक्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिक माहिती सांगणारा किंवा राजाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द आहे ब्रेव. म्हणून या वाक्यातील विशेषण आहे ब्रेव. असे असंख्य विशेषणे आहेत. यू कम अक्रॉस मेनी ॲडजेक्टिव्स व्हाईल रीडिंग, लिसनिंग ऑर लर्निंग इंग्लिश. आता हे एक वाक्य बघा कसं आहे. वी गॉट अ रिटर्न मेसेज. आम्हाला रिटर्न मेसेज, लेखी संदेश मिळाला, प्राप्त झाला. आता राईट हे क्रियापद आहे. राईट, रोट, रिटर्न. रिटर्न हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजे ज्याला म्हणू आपण पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब. तर या तिसऱ्या रूपाचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर झालेला आहे या वाक्यात. रिटर्न मेसेज, लिखित संदेश. मेसेजविषयी, कसा मेसेज, कसा संदेश मिळाला? लेखी संदेश मिळाला. म्हणून या वाक्यामध्ये रिटर्न हा शब्द इट ॲक्ट्स ॲज अन ॲडजेक्टिव्ह बिकॉज इट क्वालिफाईज ऑर टेल्स मोर अबाउट द नाउन मेसेज. तर अशा प्रकारे ॲडजेक्टिव्हचे प्रकार आहेत, वेगवेगळे आहेत. तर ते कसे आहेत ते आपण बघूयात. परंतु ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? यू नो, अ वर्ड विच टेल्स मोर अबाउट ए नाउन is called or considered as an adjective. नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्स बघा. विशेषणाचे प्रकार, टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह पण म्हणू शकतो आपण याला. बघा, न्यूमरल ॲडजेक्टिव्स. न्यूमरल ॲडजेक्टिव्स म्हणजे कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स दोन्ही पण आले याच्यामध्ये. संख्यावाचक आणि क्रमवाचक. कार्डिनल्स आणि ऑर्डिनल्स म्हणजे संख्यावाचक आणि क्रमवाचक. बघा, 1, 2 हे संख्यावाचक आहे. फर्स्ट, सेकंड क्रमवाचक आहे. तर आय हॅव 2 बुक्स. आता बुक्सविषयी किती पुस्तके आहेत? 2. तर पुस्तकांविषयी अधिक माहिती सांगतो 2 हा शब्द. म्हणून हा काय? न्यूमरल ॲडजेक्टिव्ह, संख्यात्मक विशेषणे किंवा संख्यावाचक विशेषणे म्हणू आपण याला. 1, 2, 3, 4 हे कितीही असू शकतात. मग आता फर्स्ट, सेकंड ॲटसेट्रा हे क्रमवाचक आहे. ही स्टूड फर्स्ट इन हिज क्लास. शी गॉट द सेकंड रँक इन द रनिंग कॉम्पिटिशन. So these are the things
विच टेल्स मोर अबाउट अनदर नाउन. तर यांना म्हणू आपण न्यूमरल ॲडजेक्टिव्ह. 1, 2, फर्स्ट, सेकंड. पहिला, दुसरा किंवा पहिली, दुसरी, न्यूमरल ॲडजेक्टिव्ह. नंतर डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह, विभागनात्मक, विभागणी करतात बघा, विभागणी करणारे विशेषण. मेनी, पुष्कळ. देअर आर मेनी फ्लॉवर्स इन द गार्डन. मेनी, पुष्कळ, खूप. विभागणी करत आहे म्हणून डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. मच, देअर इज मच वॉटर इन द लेक. तळ्यामध्ये पुष्कळ पाणी आहे, तलावामध्ये पुष्कळ पाणी आहे. फ्यू म्हणजे कमी. देअर आर फ्यू बुशेस इन द गार्डन. म्हणजे बगीच्यामध्ये कमी झुडपं आहेत, छोटी छोटी झाडं आहेत, ॲटसेट्रा. सम, देअर इज सम फूड इन द किचन, ॲटसेट्रा. म्हणजे बघा आता मेनी, मच, फ्यू, सम इत्यादी जे काही उदाहरणं आहेत हे आपले डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचे उदाहरणं आहेत. नंतर आहे पास्ट पार्टिसिपल यूज्ड ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह. बघा कधी कधी आपण बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये क्रियापदांचे जे भूतकाळी रूप आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, त्यांचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर करतो. टोल्ड, रिटर्न, गिवन, ॲटसेट्रा. आपण एक एक्झाम्पल बघितलं, वी गॉट अ रिटर्न मेसेज. आम्हाला लिखित संदेश मिळाला. वी लिसन द स्टोरी, वी लिसन द टोल्ड स्टोरी अगेन. सांगितलेलीच गोष्ट आम्ही परत ऐकली. दे गिव्ह द गिवन मेसेज अगेन. म्हणजे या वेगवेगळ्या नामांविषयी टोल्ड, रिटर्न, गिवन हे अधिक माहिती सांगतात, म्हणून आपण यांना ॲडजेक्टिव्ह्ज, पास्ट पार्टिसिपल यूज ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह असं म्हणू. प्रेझेंट पार्टिसिपल्स आर ऑल्सो देअर विच आर यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ह्ज. बघा आपण जेव्हा व्हर्ब शिकलो तेव्हा व्हर्ब 1, व्हर्ब 2, व्हर्ब 3, व्हर्ब 4. व्हर्ब 3 आहे पास्ट पार्टिसिपल, व्हर्ब 3 आहे प्रेझेंट पार्टिसिपल. And naturally the verbs which are added with ing or which are suffixed with ing, they are called present participle. ते कसे बनतात ॲडजेक्टिव्ह्ज बघा. सिंगिंग, सिंग म्हणजे गाणे, सिंगिंग. नाव इट हिअर इट डझंट ॲक्ट ॲज अ प्रेझेंट पार्टिसिपल, बट एक वाक्य आहे, I saw the singing bird in the jungle. आता इथे सिंगिंग हे क्रियापद नाही, इथे हे ॲडजेक्टिव्ह आहे. सिंगिंग बर्ड, गाणं गाणारा पक्षी. देअर वॉज अ बर्निंग ट्रेन. एका चित्रपटाचं टायटल आहे द बर्निंग ट्रेन. म्हणजे जळणारी ट्रेन, बर्निंग ट्रेन, बर्निंग कोल. ठीक आहे ना. द फॉलिंग काइट, द फॉलिंग बिल्डिंग. वी एक्सपिरियन्स द फॉलिंग बिल्डिंग, वी सॉ द सीन ऑफ फॉलिंग बिल्डिंग. तर असे काही प्रेझेंट पार्टिसिपल आहे ज्याला फॉलिंग बिल्डिंग, पडणारी इमारत, बर्निंग ट्रेन, जळणारी ट्रेन, सिंगिंग बर्ड, गाणारा पक्षी. तर असे जे ॲडजेक्टिव्ह्ज आहेत त्यांना आपण म्हणू प्रेझेंट पार्टिसिपल. आणि हे ओळखणं फार सोपं आहे, प्रेझेंट पार्टिसिपल. सो इन टुडेज व्हिडिओ वी हॅव फोकस व्हॉट इज कॉल्ड ॲन ॲडव्हर्ब अँड ॲडजेक्टिव्ह. सो डिअर स्टुडंट्स, you practice them and you use them in your own
sentences. Till then, do take care of your health and keep studying regularly. Thank you.